चांडोली येथील गट नंबर 126 बाबत तत्कालीन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी अटी आणि शर्तीचा भंग करून अनाधिकाराने भोगवटा 1 करून भरून घेतला नजराना। नागरिकांनी प्लॉट खरेदीनंतर तहसीलदार ज्योती देवरे यांनी जमीन सरकार जमा करण्याचा दिला आदेश। यापूर्वीच्या खेड तहसीलदारांचा प्रताप जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत। सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांच्या नेतृत्वाखाली प्लॉट धारकांचे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। आंदोलकांनी जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांची घेतली भेट। 10 दिवसात अहवाल मागून कार्यवाहीचे जिल्हा अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन। रील स्टार नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या ऑर्केस्ट्रामध्ये उठून राडा घातला म्हणून तरुणाला बेदम मारहाण। फिर्यादी आदेश पाटोळे याची पृथ्वीराज भोसले याच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात तक्रार। आदेश पाटोळे याला रस्त्यात गाठून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दगडाने डोके फोडले। ऑर्केस्ट्रा बंद पडल्यानंतर घडला प्रकार। खेड तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेसाठी लागणारे वीज कनेक्शन्स आणि वाढत्या वीज पुरवठ्याबाबत सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली महावितरणच्या राजगुरुनगर उपविभागाचे कार्यकारी अभियंता राजेश एडके यांची भेट। वीज बिल, वीज समस्या तसेच ग्रामपंचायत कार्यालयाकडून महावितरण कंपनीला मिळणाऱ्या सहकार्याविषयी साधला सुसंवाद। तहसीलदार प्रशांत बेडसे यांची भेट घेत सरपंच परिषदेकडून करण्यात आलं स्वागत। आळंदी शहरात आणखी 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नागरिकांची सुरक्षितता। आळंदी नगर परिषद, हरिपाठ उद्यान, पार्किंग, विद्युत पंप हाऊस परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर। हरिपाठ उद्यानात 16, आळंदी नगर परिषदेचे वाहन तळावर 8 आणि आळंदी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर 16 सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पहारा। मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांची माहिती। देशी दारूची विक्री करणाऱ्या दुकानाच्या मॅनेजरला कोयत्याचा धाक दाखवून खंडणीची केली मागणी। कोयता हवेत नाचून निर्माण केली दहशत। निगोजे येथे कॅपिटल सिटी येथील उमेश कंट्री बार मधील प्रकार। आनंद शर्मा यांची म्हाळुंगे MIDC पोलिसात तक्रार। मॅनेजरला बेदम मारहाण करीत दहशत निर्माण करणाऱ्या रामदास हनपुडे याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल।